विश्वास, आत्मविश्वास आणि अहंकार या तिन्हींमध्ये अत्यंत पुसट रेषा असते. जेव्हा सत्तेचा अमरपट्टा असल्यासारखा अहंकार वाढतो, तेव्हा जनता अशा सनसनीत दणका देते की राजकीय पक्षांचे पाय थेट जमिनीवर येतात. आमच्या बालेकिल्ल्यात कोणालाही उभं केलं तरी निवडून येईल असा अति आत्मविश्वास आणि दावा करणाऱ्या भाजप नेत्यांचा गर्व अखेर पराभवाने धुळीस मिळाला आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या स्वतःच्या हक्काच्या बांकीपूर मतदारसंघात भाजपचा अत्यंत दारुण पराभव झालाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या या अजिंक्य बालेकिल्ल्यात तिरंगा फडकवलाय तो राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाने. हा पराभव केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित निकाल आहे की भाजपच्या राष्ट्रीय डाऊनफॉलची सुरुवात? जाणून घेऊया या पोटनिवडणुकीच्या इनसाइड स्टोरी आणि पराभवाची 5 मोठी कारणं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी योगेश पाटील आणि तुम्ही पाहत आहात MDTV न्यूज. बिहारमधील बांकीपूर हा असा मतदारसंघ आहे जो गेली 3 दशकं म्हणजे तब्बल 30 वर्षांपासून भाजपचा अजिंक्यगड मानला जात होता. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे स्वतः इथून आमदार होते, पण ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर आणि राज्यसभेवर गेल्यानंतर ही जागा रिकामी झाली. भाजपने विचार केला, अहो बांकीपूर तर आपला बालेकिल्ला आहे, इथे कोणालाही तिकीट दिलं तरी जनता डोळे झाकून कमळालाच मतदान करेल. पण भाजपच्या याच अतिविश्वासाने पक्षाचा पार बट्ट्याबोळ केलाय. ऐनवेळी भाजपने ज्या नीरज कुमार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं ते मीडियासमोर पूर्णपणे उघडे पडले. त्यांचा वाचाड वक्तव्यामुळे आणि बालिश विधानांमुळे खुद पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांना सांगावं लागलं, भाई तुम्ही आता काहीच बोलू नका, असं सांगण्याची वेळ आली. सत्तेचा माज आणि योग्य उमेदवाराचा अभाव भाजपला चांगलाच महागात पडलाय. दुसऱ्या बाजूला होते देश गाजवणारे रणनीतिकार प्रशांत किशोर. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अवघी 1-2% मते मिळवल्यानंतरही निराश न होता प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीत स्वतः मैदानात उतरवण्याचा धोका पत्करला. त्यांनी हवेतल्या मोठ्या ऐशिक आश्वासनांपेक्षा स्थानिक मुद्द्यांवर थेट भर दिला. प्रशांत किशोर यांनी अत्यंत बारकाईने मायक्रो लेव्हल प्लॅनिंग केलं. व्यापारी वर्ग असो, तरुण मतदार असो किंवा मुस्लिम मतदार, सगळ्यांना एकत्रित बांधण्यात त्यांनी मोठं यश मिळवलं. या निवडणुकीचा सर्वात मोठा ट्विट म्हणजे बिहारचा मोठा विरोधी पक्ष मानला जाणारा RJD उमेदवार रेखा देवी थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आणि प्रशांत किशोर यांनी थेट भाजपच्या 30 वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरंग लावून इतिहास रचला. आता प्रश्न पडतो की इतका मजबूत बालेकिल्ला भाजपच्या हातातून गेलाच कसा? याचे विश्लेषण केल्यावर 5 मुख्य कारणं समोर आली आहेत. 1. ऐनवेळी उमेदवार बदलणे व गोंधळ. भाजपने सुरुवातीला अभितेश कुमार यांना तिकीट दिलं, पण विरोधकांनी त्यांचा जुना कॉम्प्लिकेटेड कौटुंबिक वाद उकरून काढताच भाजपचे प्रचंड घाबरून ऐनवेळी नीरज कुमार यांना तिकीट दिलं. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ उडाला. 2. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष. सलग 30 वर्ष सत्ता असूनही बांकीपूरमध्ये अस्वच्छता, ड्रेनेजची दुर्गंधी आणि रस्त्यांची दुरावस्था कायम राहिली. जनता वैतागली होती. 3. नेत्यांचा अहंकार. उमेदवार कोणताही असो, विजय आपलाच या भावनेमुळे स्थानिक मतदारांमध्ये भाजप विरोधात प्रचंड चीड आणि संताप निर्माण झाला होता. 4. कमी मतदान आणि मतदारांची उदासीनता. बांकीपूरमध्ये केवळ 34.33% मतदान झालं. भाजपचा पारंपरिक उच्च मध्यमवर्गीय मतदार या अहंकारी राजकारणाला कंटाळून मतदानासाठी घराबाहेर पडलाच नाही. आणि 5. प्रशांत किशोर यांचा थेट प्रचार. प्रशांत किशोर यांनी तरुणांना थेट आवाहन केलं, मुलांच्या भविष्यासाठी आणि या बालेकिल्ल्याचा अहंकार मोडण्यासाठी मतदान करा. हा मेसेज तरुणांच्या मनाला भिडला. मित्रांनो, हा विजय फक्त बिहारमधील एका मतदारसंघापुरता मर्यादित नाही, तर हा संपूर्ण देश पातळीवर भाजपसाठी खूप मोठा राजकीय धडा आहे. 2014 नंतर राजकारणात आलेल्या आणि मतदान करून लागलेल्या नवीन तरुण पिढीला भाजपच्या त्याच धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि आक्रमक भाषेच्या राजकारणाचा वीट आला आहे. संस्थात्मक भ्रष्टाचार, सतत होणारे पेपरफुटीचे प्रकार आणि विरोधी पक्षांना दडपण्यासाठी सरकारी यंत्रणांचा होणारा गैरवापर यामुळे तरुण मतदार आता एक नवीन आणि भक्कम पर्यायाच्या शोधात आहेत. प्रस्थापित विरोधी पक्षांवर विश्वास नसतानाही लोक आता प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य सारख्या 3ऱ्या पर्यायाकडे वेगाने आकर्षित होत आहेत. थोडक्यात सांगायचं तर एका पोटनिवडणुकीवरून देशाच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज लावणे योग्य ठरणार नाही, पण शीतावरून भाताची परीक्षा नक्कीच होते. खुद्द पक्षाच्या अध्यक्षांच्याच
मतदारसंघात झालेला हा दारुण पराभव भाजप नेत्यांचे डोळे उघडणार का, की सत्तेचा अहंकार असाच कायम राहणार? आता तुम्हाला काय वाटतं? बांकीपूरमधील भाजपचा हा पराभव आणि प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय यावर तुमचं मत काय? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खळबळजनक व सडेतोड विश्लेषणासाठी MDTV न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.